नमस्कार मित्रांनो, उद्या SBI PO प्रिलिमचा पेपर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा जे विद्यार्थी एक्झामला जाणार आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. सो आज आपण SBI PO एरर डिटेक्शनचे PYQs डिस्कस करणार आहोत आणि याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स पण देणार आहे. कशा प्रकारे SBIने जे एरर डिटेक्शनमध्ये जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत आत्तापर्यंत ज्या मागील वर्षांच्या जे एक्झाम झाल्यात टिल नाव, तर यामध्ये कशा प्रकारे SBIने पॅटर्न फॉलो केलेला आहे एरर डिटेक्शनचा ते आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तुम्हाला ही एक प्रकारे उद्याच्या पेपरसाठी लास्ट मायन्यूट बूस्ट देखील असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे हा सेशन शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. प्रत्येक क्वेश्चनचं मी तुम्हाला ॲनालिसिस इव्हॅल्युएशन देणार आहे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये काय मिस्टेक आहे, काय एरर आहे, ती कशी फाइंड आउट करायची आहे, त्याचे तुम्हाला टिप्स पण मी सांगणार आहे. मग एरर डिटेक्शनला दुसरं नाव आहे स्पॉटिंग एरर्स. म्हणजेच काय एरर डिटेक्शन. मग SBIने जो पॅटर्न फॉलो केलेला आहे प्रिव्हियस जे इयर्स आहेत तेव्हापासून तर आत्तापर्यंतचा, तर तुम्हाला हे दिसेल याच्यामध्ये की काही इयर्समध्ये SBIने म्हणजे शक्यतो 2020च्या अगोदरचा जो पॅटर्न होता तो स्ट्रेट फॉरवर्ड होता. म्हणजे एक सिंगल सेंटेन्स देणार, त्यामध्ये SBI 4 ते 5 पार्ट्स करणार. त्यात तुम्हाला एक पार्ट जो आहे तो जो मिस्टेकन पार्ट आहे तुम्हाला आयडेंटिफाय करावा लागायचा. सो 2020 नंतरचा जो पॅटर्न आहे तो SBIने थोडासा लेंदी केला आणि त्यामध्ये काय केलं की 2-2, 3-3, 4-4 स्टेटमेंट दिलेत आणि त्यामध्ये कोणत्या स्टेटमेंटमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे ही तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागते आजच्या करंट पॅटर्नमध्ये. आणि ऑब्व्हियस आहे की तुम्हाला माहिती आहे की तो थोडा लेंदी पॅटर्न होतो, त्याचा थोडासा टाईम पण जास्त कन्झ्युम होतो. आणि ज्या प्रकारे SBI POचा पॅटर्न यावर्षी बदललेला आहे की SBI POमध्ये इंग्लिशचं जे वेटेज आहे हे अराउंड 40 मार्क्सचं आहे प्रिलिम्समध्ये, मॅथमॅटिक्सचं 30 आहे आणि लॉजिकल रिझनिंगचा पार्ट तो 30चा आहे. मग यामध्ये 40 मार्क्सचं इंग्लिश म्हणजे हा कुठे ना कुठे एक मोठा वेटेज SBIने इंग्लिशला दिलेला आहे. त्यामुळे स्पॉटिंगवरती 5 ते 10 क्वेश्चन्स येणं हे एक्सपेक्टेड आहे. एव्हरी इयर SBI कुठे ना कुठे तुम्ही बघा, क्लेरिकलमध्ये बघा, POच्या एक्झाम्समध्ये बघा, 5 ते 6 क्वेश्चन, 4 ते 5 क्वेश्चन, 3 ते 4 क्वेश्चन असे SBIने विचारलेलेच आहेत. सो त्यामुळे आता जो तुमचा उद्याचा जो पेपर होणार यासाठी तुम्हाला हे PYQ अतिशय युजफुल असणार आहेत. ही लास्ट मायन्यूट एक रिव्हिजन बूस्ट तुमच्यासाठी आहे. ज्यांनी अभ्यास केलेला असेल स्पॉटिंगचा, ठीक आहे, किंवा एखाद्याचं ग्रामर वीक असेल किंवा ग्रामर चांगलं पण असेल पण स्पॉटिंग एरर प्रॉपरली फाइंड आउट करता येत नाही, सो तुम्हाला या सेशनचा त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे. तर यामध्ये आपण बघूया SBI PO स्पॉटिंग एरर्स क्वेश्चन्स PYQs, जो आपण तुम्हाला 2014चा पॅटर्न मी तुम्हाला इथे इंट्रोड्यूस केलेला आहे. सो 2014मध्ये SBIचा जो पॅटर्न होता क्वेश्चनचा तो या प्रकारे आहे. सो इन द फर्स्ट 2 months ऑफ दिस फिस्कल, म्हणजे एकच स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट तुमचं 5 पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. हा पहिला पार्ट म्हणजे इथून स्टार्ट झाला तो A पर्यंत संपतोय. त्यानंतर पुढचा पार्ट तिथून स्टार्ट होतो B पर्यंत संपतोय. B पासून पुढचा पार्ट Cचा आहे, C पासून पुढचा D पार्ट आहे आणि लास्ट जो आहे तो नो एररचा पार्ट आहे. म्हणजे या सेंटेन्समध्ये तुम्हाला करायचं काय माहिती आहे का, त्यांनी डायरेक्शन दिलेली आहे, रीड इच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देर इज एनी ग्रामॅटिकल एरर इन इट. याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर आहे की नाही आहे. जर नसेल तर तुमचा आन्सर काय असणार आहे, E असणार आहे. जर ग्रामॅटिकल मिस्टेक असेल तर तुमचा आन्सर काय असेल, तो पार्ट तुमचा आन्सर असणार आहे या वाक्यातला. मग त्यामुळे SBI जो आहे SBIने कधी कधी विचारलं जातं की करेक्ट पार्ट कुठला आहे, कधी कधी विचारलं जातं रॉंग पार्ट कुठला आहे. सो यामध्ये आपल्याला काय करायचं की रॉंग पार्ट कुठला आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. सो यामध्ये बघा, इन द फर्स्ट 2 months ऑफ दिस फिस्कल, क्वेश्चन आपण रीड करूया. इन द फर्स्ट 2 months ऑफ दिस फिस्कल, या फायनान्शियल वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये ट्रॅक्टर सेल जो आहे हॅज सीन अ ड्रॉप ऑफ अबाउट 5%. हावेवर द इंडस्ट्री इज वेटिंग फॉर द मान्सून. म्हणजे ट्रॅक्टरचा जो सेल आहे तो काय झालेला आहे, 5% कमी झालेला आहे. म्हणजे जो आर्थिक वर्ष त्याच्या पहिल्या 2 महिन्यांमध्ये. आणि इंडस्ट्री इज वेटिंग फॉर द मान्सून. इंडस्ट्री आता मान्सूनचा वेट करते, कारण मान्सूनमध्ये लोक जास्त जास्त ट्रॅक्टर काय करतात, परचेस करतात, बाय करतात. म्हणजे इथे तुमचं जे आन्सर आहे टू रिअली अराइव्ह ॲट अ फर्म कन्क्लुजन अबाउट ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स फॉर द करंट इयर. आता पहिल्या सेक्शनमध्ये जर आपण बघितलं, इन द फर्स्ट 2 months पहिल्या 2 महिन्यांमध्ये फिस्कल इयर म्हणजे फायनान्शियल इयरच्या, ट्रॅक्टर सेल्स हॅज सीन, म्हणजे मिस्टेकन जो पार्ट आहे तुमचा तो कुठं आहे, ए मध्येच मिस्टेक आहे. कारण इथं जो तुमचा सब्जेक्ट आहे तो काय, ट्रॅक्टर सेल्स आहे. ठीक आहे, मग ट्रॅक्टर सेल्स हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, सब्जेक्ट तुमचा हा प्लुरल आहे. मग इंग्लिश ग्रामरचा नियम काय, जर वाक्याचा सब्जेक्ट जर समजा प्लुरल असेल, वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर तुम्हाला पुढे सुद्धा प्लुरलच वर्ब तुम्हाला यूज करावं लागणार आहे. मग पुढे त्यांनी काय केलं, हॅजच्या ठिकाणी आपल्याला हॅव वापरायचं होतं. ट्रॅक्टर सेल्स हॅव सीन हे तुमचं करेक्ट आन्सर बनणार आहे इथं याच्यामध्ये. आणि इथे हॅव आणि हॅज आपण बघितला, हॅव काय हा प्लुरल असतो आणि हॅज कधी आपण यूज करतो, सिंग्युलरसाठी यूज करतो.
ठीक आहे, सिंग्युलर सब्जेक्टसाठी. म्हणजे तुमची पहिल्या सेंटेन्समध्ये मिस्टेक कुठं ए पार्टमध्ये आहे. म्हणजे SBIचा पॅटर्न जे चेक करा तुम्हाला, म्हणजे अशा पॅटर्नचे प्रश्न SBIने 2020 पर्यंत कंटिन्यू केलेले आहेत. 2020 नंतर ऑल ऑफ अ सडन SBIने पॅटर्नमध्ये ड्रास्टिक चेंज आणला का, कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात वाढली बँकिंग सेक्टरसाठी. ठीक आहे. सो यामध्ये तुम्हाला पुढचा पॉईंट आपण बघूया. पुढचा सेकंड नंबर क्वेश्चन. डॉल्फिन्स आर ट्रूली आउट ऑफ द ऑर्डिनरी बिकॉज ऑफ देअर इंटेलिजन्स अँड अमंग द मेनी क्रिएचर्स that share the earth form, they come closest to humankind in terms of familial traits, emotions and learning, and last option आहे no errors. 2014चा हा प्रश्न आहे. 2014 मध्ये SBIने 5 क्वेश्चन स्पॉटिंगचे विचारले होते. ओके. आणि त्या प्रकारे आपल्याला इथे पण सेम मिस्टेक आयडेंटिफाय करायची आहे ज्या प्रकारे आपण इकडे केली होती. इथे सब्जेक्ट आणि वर्बमध्ये मिस्टेक झालेली. सब्जेक्ट प्लुरल, वर्ब प्लुरल, सब्जेक्ट सिंग्युलर, वर्ब सिंग्युलर. ट्रॅक्टर सेल राहिला असतं तर आपण तिथं हॅजच घेतला असतं. आणि सेम तुम्हाला इकडे मिस्टेक फाइंड आउट करायची. डॉल्फिन्स आर ट्रूली आउट ऑफ द ऑर्डिनरी बिकॉज. आता इथं डॉल्फिन्स हा सब्जेक्ट आहे, याचा वर्ब कोण आला, इथं आर. ट्रूली आउट ऑफ द ऑर्डिनरी बिकॉज ही इथपर्यंत सेंटेन्स करेक्ट आहे. बिकॉज ऑफ, ते का ट्रूली आउट ऑफ द ऑर्डिनरी झालेत, बिकॉज ऑफ देअर इंटेलिजन्स, त्यांच्या इंटेलिजन्समुळे. अँड अमंग द मेनी क्रिएचर्स दॅट शेअर, असे बरेचसे क्रिएचर ज्यांच्यामध्ये एक प्रकारे शेअरिंग होते. द शेअर दी अर्थ फॉर्म. आता इथे जेव्हा त्यांनी शेअर वर्ड वापरलेला आहे, शेअर दी अर्थ, पुढे त्यांनी म्हटलेले फॉर्म. इथं तुम्हाला फॉर्मच्या ऐवजी काय वापरायचं होतं, विथ वापरायचा होता. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट शेअर करतो ना कोणासोबत, ठीक आहे, तर त्या शेअर सोबत आपण विथच वापरतो, फॉर्म वापरत नाही. म्हणजेच काय, क्रिएचर्स दॅट शेअर दी अर्थ विथ, दे कम क्लोजेस्ट टू ह्युमन काइंड इन टर्म्स ऑफ फॅमिलियल ट्रेट्स. म्हणजे तुमची मिस्टेक्स कुठं होती, इथं बी पार्टमध्ये तुमची मिस्टेक होती. बी इज द करेक्ट आन्सर. त्याचबरोबर पुढचं आपण घेऊया नेक्स्ट. करप्शन इंडल्ज इन बाय द हाय अँड मायटी ॲडव्हर्सली impacts our nation, and in the coming months we may see revival of efforts to tackle such large scale corruption. हा तिसरा क्वेश्चन SBIने विचारला होता 2014च्या एक्झाममध्ये, प्रिलिम्समध्ये. तर यामध्ये करप्शन इंडल्ज इन बाय दी हाय अँड मायटी ॲडव्हर्सली इम्पॅक्ट्स, ज्या प्रकारे करप्शन हे पूर्ण तळागाळापर्यंत रुजलेलं आहे, त्याकडे कुठं जास्त आहे, कुठं मायटी, कुठं अति जास्त ॲडव्हर्सली इम्पॅक्ट्स, याचा परिणाम कशावरती होतो करप्शनचा, तर आपल्या देशावरती होतो. अँड इन द कमिंग मंथ्स, येणाऱ्या महिन्यांमध्ये वी मे सी रिवायवल्स ऑफ एफर्ट्स टू टॅकल सच लार्ज स्केल करप्शन. मग आता सेंटेन्स वाचल्यावरती असं वाटतं की वाक्यात कुठे मिस्टेक नाहीच आहे, पण मिस्टेक आहे. मिस्टेक कुठे आहे तुमची, सी नंतर जो रिवायवल आहे ना, इथं तुम्हाला आर्टिकल ए वापरायचा होता. सी अ रिवायवल ऑफ एफर्ट्स, म्हणजे इथं मायनर मिस्टेक आहे बघा. म्हणजे एवढ्या मायनर मिस्टेक्स तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असतात. मग आपण जेव्हा ए, अँड आणि द या तिघांचा बेसिकली वापर कुठं करतो, आपण कधी करतो, ए आणि अँड आपण त्या नाऊनच्या अगोदर यूज करतो याचा, किंवा ॲडजेक्टिव्हच्या अगोदर, जे सिंग्युलर इंडिकेट करतात. ठीक आहे, सिंग्युलर, आणि ते काउंटेबल पण असतात. आणि द आपण कुठं वापरतो, द हा आपण सिंग्युलर आणि प्लुरल दोघांसाठी यूज करतो, पण हा एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स काय करतो, शो करतो. द म्हणजे पर्टिक्युलर प्लेससाठी, पर्टिक्युलर पर्सनसाठी, किंवा पर्टिक्युलर एखादं ऑब्जेक्ट असतो त्यासाठी आपण द यूज करतो, स्पेसिफिकसाठी. आणि अँड हे स्पेसिफिक नसतात, हे कॉमनली आपण यूज करतो. मग इथे काय त्यांनी म्हटलेलं आहे, वी मे सी अ रिवायवल. रिवायवल ऑलरेडी काय, हा नाऊन आहे. रिवायवल ऑफ व्हॉट, एफर्ट्स. मग हा एक नाऊन आहे एफर्ट्स, पण आपण एफर्ट्ससाठी आपण आर्टिकल ए घेतोय का, नाही, आपण आर्टिकल तर रिवायवलसाठी घेतोय. अ रिवायवल ऑफ एफर्ट्स, जे काही एफर्ट्स आहे त्यांचा एक प्रकारे रिवायवल होणार आहे. ठीक आहे, म्हणून तुमचं आर्टिकल इथं, आर्टिकलची मिस्टेक होती, आर्टिकल ए इथं करेक्ट ऑप्शन तुमचा आलेला आहे. क्वेश्चन नंबर 4. It is notable and welcome that the Ministry of Environmental and Forest is to issue approvals online. मिनिस्ट्री ऑफ जी एन्व्हायरमेंटल आणि फॉरेस्ट आहे ते काय करणार, एक प्रकारे ऑनलाईन अप्रुव्हल जे आहे ते इश्यू करणार आहे. म्हणजे ज्या काही मान्यता असते ते ऑनलाईन इश्यू करणार आहे. इन अ टाईम बाउंड मॅनर, जो टाईम दिला आहे त्या टायमिंगमध्येच ते इश्यू करणार. विथ क्लिअर टाईमलाईन्स, क्लिअर टाईमलाईन्स सांगतील ते. इन प्लेस फॉर द व्हेरियस ऑफ स्टेप्स अलॉंग द वे. लास्ट ऑप्शन आहे नो एरर्स. मग अशा प्रकारच्या वाक्यामध्ये थोडंसं तुम्ही जज करून बघा कुठं तुम्हाला मिस्टेक मिळते. वाचता वाचता समथिंग वी फील टू बी रॉंग, आपल्याला काहीतरी रॉंग दिसतं आणि आपण म्हणतो यस दिस पार्ट इज मिस्टेकन. तर यामध्ये तुमचा जो चुकीचा पार्ट आहे तो तुमचा बी पार्ट आहे, जे बी पार्टमध्ये मिस्टेक आहे.
इथं एन्व्हायरमेंटल आणि त्यांनी फॉरेस्ट मिनिस्ट्री म्हटलेलं आहे. सो मिनिस्ट्री ऑफ काय, एन्व्हायरमेंटल नाही, एन्व्हायरमेंटल हा ॲडजेक्टिव्ह आहे. एन्व्हायरमेंटल काय ॲडजेक्टिव्ह आहे. एन्व्हायरमेंटल आणि एन्व्हायरमेंट जो आहे हा तुमचा नाऊन आहे. मग आपल्याला ॲडजेक्टिव्ह पाहिजे की नाऊन पाहिजे? आपल्याला नाऊन पाहिजे. कारण मिनिस्ट्री जेव्हा आपण बोलतो ना, मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट, मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, हे सगळे नाऊन येतात, बरोबर. मग इथं जो एन्व्हायरमेंटल आहे हा चुकीचा वर्ड आहे. इथं एन्व्हायरमेंट हा शब्द बरोबर होता. म्हणजे तुमची मिस्टेक कुठे, बी पार्टमध्ये आहे. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तुमचा 5 नंबरचा क्वेश्चन. 2014 मधला शेवटचा प्रश्न होता 5 नंबरचा. टू पोर्ट्रे व्हॉट अ फेअरनेस क्रीम डज विदाउट एनी सॉर्ट ऑफ कंपॅरिझन ऑर व्हिज्युअल रेफरन्सेस आर व्हेरी डिफिकल्ट. लास्ट तुमचं नो एररचं पार्ट. सो काय तुम्हाला मिस्टेक वाटते याच्यामध्ये? आणि मेन म्हणजे तुम्हाला काय ना, मोस्ट ऑफ द ज्या मिस्टेक्स तुम्हाला 2014 मध्ये SBIने विचारल्या होत्या त्या सब्जेक्ट आणि वर्बच्या ॲग्रीमेंटमध्ये विचारल्या होत्या. फार रेअर त्यांनी एक फक्त तुम्हाला प्रिपोजिशनवरती विचारली होती. शेअर दी अर्थ फॉर्म हा जो होता पॉईंट तो फक्त तुम्हाला त्यांनी प्रिपोजिशनची मिस्टेक विचारली. बाकी मोस्ट ऑफ द मिस्टेक्स तुमच्या सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच्याच होत्या. म्हणजे इथं सब्जेक्ट कोण आहे वाक्याचा तुमचा? टू पोर्ट्रे. ठीक आहे, टू पोर्ट्रे हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. बघा लक्षात घ्या, कधी कधी जो इन्फिनिटिव्ह फॉर्म असतो ना, 2+V1ला आपण काय बोलतो? 2+V1ला आपण इन्फिनिटिव्ह बोलतो. इन्फिनिटिव्ह आणि इन्फिनिटिव्हचं काम काय असतं? वाक्यामध्ये नाऊनचं काम करतो. ठीक आहे, इट प्लेज द रोल ऑफ नाऊन. म्हणजे हा वाक्याचा कर्ता म्हणून जर आला हा 100% काय असणार आहे? नाऊन असणार आहे. आणि सब्जेक्टचं काम कोण प्ले करतं? नाऊन किंवा प्रोनाऊन प्ले करतो. मग या सेंटेन्समध्ये टू पोर्ट्रे काय हा सब्जेक्टचं काम प्ले करतोय. मग हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? हा सिंग्युलर इंडिकेट करतोय. टू पोर्ट्रे व्हॉट अ फेअरनेस क्रीम डज विथ एनी सॉर्ट ऑफ कंपॅरिझन ऑर व्हिज्युअल. इथं ऑर आलेला आहे, इथं अँड नाही. कंपॅरिझन आणि व्हिज्युअल रेफरन्सेस इथे त्यांनी आर घेतला बघा. मग आर इथं बरोबर नाही, हा चुकीचा आहे. इथं तुमचा पाहिजे होता इज. म्हणजे सब्जेक्ट आणि वर्बमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? मिस्टेक केलेली एक प्रकारे. सो द राईट आन्सर इज असणार आहे. समजलं? नेक्स्ट पॉईंट. आता 2016 मध्ये SBIचा पॅटर्न बघा कसा होता. थोडे क्वेश्चन लेवल त्यांनी अजून थोडीशी मॉडरेट केली होती कम्पेअर टू 2014. मग यामध्ये जर तुम्ही बघितलं क्वेश्चन नंबर 1 to 5 त्यांनी काय म्हटलं? रीड इच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देर इज एनी ग्रामॅटिकल मिस्टेक. तुम्हाला एक पुढील वाक्य वाचायचं आहे, तुम्हाला फाइंड आउट करायचं की त्याच्यामध्ये एखादी ग्रामॅटिकल मिस्टेक आहे किंवा नाही. द एरर इफ एनी, जर समजा मिस्टेक असेल तर तो पार्ट तुमचा काय असणार आहे? आन्सर असणार आहे. मार्क द लेटर ऑफ द पार्ट विथ एरर ॲज युअर आन्सर. बरोबर. सो इफ देर इज नो एरर मार्क ई. जर मिस्टेक नसेल तर तुम्हाला ई पार्ट जो आहे तुम्हाला मार्क करायचा आहे. मग आता हे पूर्ण सेंटेन्स वाचून आपल्याला तिथं ग्रामॅटिकल मिस्टेक आहे ती फाइंड आउट करायची. आता टू रन अ कंपनी, एखादी कंपनी चालवण्यासाठी, ठीक आहे, टू रन अ कंपनी इफेक्टिवली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन नोविंग द स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस ऑफ द एम्प्लॉईज. या वाक्यामध्ये ग्रामॅटिकल मिस्टेक आपल्याला काढायची आहे. टू रन अ कंपनी इफेक्टिवली, एखादी कंपनी आपल्याला इफेक्टिवली जर रन करवायची असेल तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक गोष्ट फार महत्त्वाची असते ती म्हणजे काय? इन नोविंग द स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस ऑफ द एम्प्लॉईज. इथं त्यांनी काय म्हटले बघा, इन प्लस त्यांनी काय घेतलं आहे? नोविंग घेतलेलं आहे. इन प्लस म्हणजे काय? प्रिपोजिशन नंतर काय येतो? प्रिपोजिशन प्लस जिरंड फॉर्म, ING फॉर्म येतो. ठीक आहे, ING फॉर्म येतो. मग त्यांनी वर्ब ING घेतला आहे. इन नोविंग हा बरोबर आहे का नाही? हा फॉर्म इथं रॉंग गेलेला आहे. इथे तुम्हाला 2+V1 करायचं होतं. इन कट करायचा होता, इनच्या ठिकाणी टू घ्यायचा आणि नोविंगला जो ING लावला आहे तुम्हाला तो नो करायचा होता. नो. सो इथून आपण याला रिमूव्ह करूया सिम्पली. मग तुमची मिस्टेक कोणत्या पार्टमध्ये आहे? बी पार्टमध्ये आहे. तुमचं करेक्ट आन्सर बी असणार. बाकी कुठल्याच पार्टमध्ये मिस्टेक दिसते का? नाही दिसत आहे. पुढे घेऊया आपण क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 2016चा जो होता त्याच्यातला क्वेश्चन नंबर 2 आहे. द लँड रेकॉर्ड्स ऑफ दिस डिस्ट्रिक्ट विल कम्प्युटराइज बाय नेक्स्ट इयर. लास्ट पार्ट इज नो मिस्टेक. आता या सेंटेन्समध्ये कुठे मिस्टेक आलेली ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सेंटेन्सची लेंथ बघा एकदम छोटी आहे, स्मॉल आहे, जास्त टाइम कन्झ्युमिंग नाही आहे. पण आता जी त्यांनी SBIने लेंथ केलेली आहे 2020च्या नंतरचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये SBIने थोडीशी PO मध्ये लेंथ म्हणजे स्पॉटिंगचा क्वेश्चन थोडा लेंथी करून टाकलेला आहे.
इट विल टेक युअर टाईम, इट विल यू विल हॅव टू थिंक ओव्हर द क्वेश्चन्स. तुम्हाला क्वेश्चनवरती थिंक करावं लागणार आहे. द लँड रेकॉर्ड्स ऑफ दिस डिस्ट्रिक्ट, इथं पाहिजे तर तुमचा विल बी. बघा इथं हा जो वाक्य आहे हा तुमचा त्यांनी दिलेला आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. आपल्याला याचा करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. आणि पॅसिव्ह व्हॉइस कसा केला जातो? पॅसिव्ह व्हॉइस विल नंतर बी प्लस वर्बला आपल्याला बी तरी लावायचा आहे. म्हणजेच काय? विल बी कम्प्युटराइज्ड, याला आपल्याला रेडी करावं लागणार आहे. कारण बाय नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षी जो काही लँड रेकॉर्ड आहे, या जिल्ह्याचा लँड रेकॉर्ड जो आहे, एका जिल्ह्याचा लँड रेकॉर्ड, तो पुढच्या वर्षी कम्प्युटराइज त्याला केलं जाणार. म्हणजे काय? त्याचा पूर्ण डेटा, पूर्ण रेकॉर्ड त्याचा कम्प्युटरमध्ये आपण ॲड करणार, असं त्या वाक्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ही कृती जी आहे ती कोणाकडून तरी केली जाणार आहे, बरोबर. म्हणून जेव्हा एखादी ॲक्शन कोणाकडून तरी केली जाते त्यावेळेस आपण त्याला पॅसिव्ह व्हॉइस कन्सिडर करतो. मग इथं काय असणार? द लँड रेकॉर्ड्स ऑफ दिस डिस्ट्रिक्ट विल बी कम्प्युटराइज बाय नेक्स्ट इयर. इथं आपल्याला करायचं त्याला पॅसिव्ह व्हॉइस. तुमचा करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन. ठीक आहे, बी नाही, सी ऑप्शन आहे. सी इज द राईट आन्सर. पुढच्या क्वेश्चनला आपण जाऊया. The head office has issued instructions that the performance of all zonal managers have to assess by a committee. आता जेवढा पण परफॉर्मन्स आहे, कसला परफॉर्मन्स? सगळ्या झोनल मॅनेजरचा जेवढाही परफॉर्मन्स असेल तो सगळा परफॉर्मन्स काय केला जाणार आहे? एक प्रकारे कमिटीद्वारा ॲसेस केला जाणार. त्याचं एक प्रकारे पूर्णपणे सर्वेक्षण केलं जाणार आहे, पूर्णपणे त्याला चेक केला जाणार आहे. मग हेड ऑफिसने काय सांगितलं? हेड ऑफिसने इन्स्ट्रक्शन इश्यू केलेले आहेत. इन्स्ट्रक्शन्स काय आहेत? द परफॉर्मन्स ऑफ ऑल झोनल मॅनेजर्स, जेवढे पण झोनल मॅनेजर्स आहेत त्यांचा परफॉर्मन्स विल हॅव टू असेस बाय अ कमिटी. तर इथं तुम्हाला याचा करायचा तर पॅसिव्ह व्हॉइस. अगेन हा वाक्य कशा त्यांनी दिला? ॲक्टिव्हमध्ये दिलेला आहे. आता यांचा जो परफॉर्मन्स आहे सगळ्या झोनल मॅनेजर्सचा, तो कोण ॲसेस करणार आहे? कमिटीद्वारा तो ॲसेस केला जाणार आहे, बरोबर. मग कमिटीद्वारे जर ॲसेस केला जाणार आहे तर त्यांनी ऑलरेडी बाय वापरलेला आहे तुम्हाला हिंटसाठी. आणि बायच्या अगोदरचा जो पार्ट होता हॅव टू ॲसेसचा, याला आपल्याला करायचं होतं पॅसिव्हमध्ये. हा वाक्य जो आहे हा तुमचा जो इन्फॉर्मेशन देतो तर फ्युचरची इन्फॉर्मेशन देतोय. सो इथं आपल्याला करावं लागणार आहे विल बी. विल बी असेस्ड. तो ॲसेस केला जाणार, कोणाद्वारे केला जाणार? तो कंपनीद्वारे केला जाणार आहे. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर जे होतं झोनल मॅनेजर्स नंतर हॅव टू असेसला रिमूव्ह करून विल बी असेस्ड बाय अ कमिटी तुम्हाला करावं लागणार. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक जो आहे तुमचा तो काय? डी. डी इज द राईट आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4, 2016 मधला हा चौथा क्वेश्चन आहे, 16च्या पेपरमधला. चलो क्वेश्चन आपण रीड करूया. इफ यू हॅव फेथ इन अल्मायची एव्हरीथिंग विल टर्न आउट टू बी ऑल राईट. लास्ट पार्ट आहे नो एररचा. या सेंटेन्समध्ये त्यांनी असं म्हटलं इफ यू हॅव फेथ इन अल्मायटी. आता अल्मायटी जो आहे हा नाऊन आहे. कोणता नाऊन आहे? प्रॉपर नाऊन आहे. कसा आपण आयडेंटिफाय केला प्रॉपर नाऊन आहे? सुरुवातीला ए कॅपिटलमध्ये आलेला आहे. ठीक आहे. अल्मायटी म्हणजे काय? गॉड. अल्मायटी म्हणजे काय? गॉड. ठीक आहे, एक प्रकारे. मग गॉडला आपण जी हा कॅपिटलमध्ये आपण लिहितो, गॉडला आपण देव म्हणजे एकमेव आपण मानतो, एक दैवी शक्ती आपण मानतो. सो आपण याला कॅपिटलमध्ये लिहित असतो. मग इथं जो अल्मायटी आहे, अल्मायटीच्या अगोदर आपल्याला द वापरायचा होता, आर्टिकल द घ्यायचा होता. जेव्हा आपण अल्मायटी वर्ड वापरतो ना, जसं बघा काही असे नाउन्स आहेत इंग्लिशमध्ये ज्यांच्या पुढे आर्टिकल द वापरणं कंपल्सरी असतं. म्हणजे प्रॉपर नाउन बोलतोय आपण. जसं गंगा. गंगा म्हणजे रिव्हरचं नाव आहे. ठीक आहे. मग इथं आपण काय म्हणणार? द गंगा. काही माउंटेन रेंज असतात जसं की दी एव्हरेस्ट. ठीक आहे, एव्हरेस्ट. हिमालयाज. हिमालयाज. हे सगळे प्रॉपर नाउन आहेत ना, यांच्या पुढे आपण आर्टिकल द घेतला आहे बघा. ओके. द गंगा म्हणजे कोण? रिव्हरचं बोलतोय मी, मुलीचं नाही बोलत आहे. जर गंगा मुलगी असेल तर आर्टिकल द वापरायची गरज पडत नाही. ठीक आहे, कारण ते प्रॉपर नाउन मुलीचं आहे. म्हणजे ह्युमन बिंगच्या प्रॉपर नाउनच्या अगोदर कुठल्याही प्रकारचं आर्टिकल येत नाही. मग इथं द गंगा म्हणजे रिव्हर आहे. द एव्हरेस्ट आपण पर्वताची गोष्ट, शिखरची गोष्ट करतोय आपण. द हिमालयाज हे पण पर्वत, द माउंटेन रेंजेस आहेत हिमालयाज, द हिमालयाज. मग सेम अल्मायटी हा एक असा वर्ड आहे याच्या पुढे आर्टिकल द आपण वापरणं कंपल्सरी असतं. सो इफ यू हॅव फेथ इन दी अल्मायटी एव्हरीथिंग विल टर्न आउट टू बी ऑल राईट.
जर तुमची देवावरती विश्वास असेल, दैवावरती विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. ठीक आहे, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. सो करेक्ट आन्सर तुमचा काय असणार आहे? 1 नंबरचा पर्याय. पुढे क्वेश्चन नंबर 5. We have already submitted our application and expect to receive our license in 30 days. क्वेश्चन वाचून आपण आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करा की कुठल्या पार्टमध्ये मिस्टेक असणार आहे. ग्रामॅटिकल मिस्टेक कोणत्या पार्टमध्ये आहे. तर आपण जर क्वेश्चन बघितला, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. पण ग्रामर आयडेंटिफाय करणं, मिस्टेक आयडेंटिफाय करणं त्या विद्यार्थ्यांसाठी थोडं अवघड आहे, ज्यांचं बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत. पण इथे तुमच्या सगळ्या क्लिअर होऊन जातील. वी हॅव ऑलरेडी सबमिटेड आर ॲप्लिकेशन. आपण ऑलरेडी आपलं ॲप्लिकेशन सबमिट केलेलं आहे. अँड जो लायसन्स आहे, आपलं लायसन्स ते लवकरच आपल्याला रिसीव्ह होईल, येत्या 30 दिवसाच्या आत, अशी आम्ही अपेक्षा करतो. ठीक आहे, म्हणजे वी हॅव ऑलरेडी सबमिटेड म्हणजे ऑलरेडी ॲप्लिकेशन सबमिट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि ॲप्लिकेशन सबमिट झाल्याच्या 30 दिवसाच्या आत आम्हाला लायसन्स मिळेल, आम्ही अशी आशा करतोय. मग 30 दिवसाच्या आत मिळावं, मग त्यासाठी इथं इनची गरज आहे का? नाही. 30 दिवसाच्या आत मिळण्यासाठी आपल्याला इन वापरायची गरज नाही आहे. इथं आपल्याला विदिन वापरावं लागणार आहे. काय? विदिन वापरावं लागणार आहे. विदिन आणि इनमध्ये डिफरन्स काय असतो माहिती आहे का? जेव्हा एखादी गोष्ट आपण दिलेलं टाईम, दिलेल्या दिवसांच्या आत जेव्हा आपण ती कंप्लीट करणार, त्याला आपण विदिन वापरणार. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट ज्या डेज दिले गेलेले आहेत त्या दिवशी जर आपण ती पूर्ण करेल किंवा त्याच्या 1-2 दिवसानंतर आपण पूर्ण करणार, त्याला आपण इन वापरणार. जसं फॉर एक्झाम्पल यांनी इथे दिलेलं आहे, लायसन 30 डेजच्या आत मिळणं एक्सपेक्टेड आहे, असं ते एक्सपेक्ट करतायत. मग 30 डेजच्या आत मिळावं म्हणून तिथे आपल्याला विदिन वापरावं लागणार आहे. आणि इन म्हणजे काय? एक तर 30व्या दिवशी किंवा 30 दिवसानंतर, तेव्हा आपण तिथं इन वापरणार. मग तुमचं करेक्ट आन्सर काय याच्यामध्ये? डी ऑप्शन आहे, डी पर्याय. जेव्हा समजा आपण एखादी गोष्ट, समजा मी एखाद्याकडून बुक विकत घेतलं, म्हणजे बुक घेतलं असेल, उसनं घेतलं असेल वाचण्यासाठी, आणि मी त्यांना सांगितलं की मी तुला हे बुक जे आहे ते 7 दिवसाच्या आत वापस देणार. म्हणजे काय? आय विल रिटर्न युअर बुक विदिन 7 डेज. इन 7 डेज नाही, इन 7 डेज म्हणणार तर ते म्हणजे काय? 7व्या दिवशी किंवा त्याच्यानंतर, ते नंतर आफ्टर पण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला तिथं विदिन वापरावं लागेल. आता पुढे पॅटर्न बघा, थोडासा अजून लेंथी सेंटेन्सचा पॅटर्न एसबीआयने फॉलो केलेला आहे. 2019 या पॅटर्नमध्ये, रीड इच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देर इज एनी ग्रामॅटिकल और इडियोमॅटिक एरर. इडियोमॅटिक एरर म्हणजे काय? एखादी फ्रेज वगैरे चुकलेली आहे का? म्हणजे फ्रेझल मिस्टेक सुद्धा तुम्हाला एसबीआय विचारू शकते. एक तर ग्रॅमॅटिकल मिस्टेक शोधा किंवा इडियोमॅटिक एरर शोधायची तुम्हाला. दी एरर इफ एनी, कुठल्या एखाद्या पार्टमध्ये एरर असेल तर तो पार्ट तुमचा काय असणार आहे? आन्सर असणार आहे. आणि नसेल तर तुमचा आन्सर ई ऑप्शन असणार आहे. बघा, वी मे बी टॉकिंग अबाउट न्यूजपेपर रिवॅम्प, बट इन टुडेज डे अँड एज content is consumed across platforms. Expect closer linkages between the physical product and their fast growing digital cuisines. सेंटेन्स जर आपण वाचला तर सेंटेन्सचा अर्थ आपल्याला काय समजतो याच्यामध्ये? वी मे बी टॉकिंग अबाउट अ न्यूजपेपर रिवॅम्प. जो न्यूजपेपर रिवॅम्प म्हणजे जो काय आपल्याला रिन्यू करायचा आहे, न्यूजपेपर त्याची काही क्रांतिकार, त्याच्याबद्दल आपण बोलतोय कदाचित. सो बट इन टुडेज डे अँड एज, आजच्या आपण युगात जर बघितलं, कॉन्टेंट इज कन्झ्युम्ड अक्रॉस प्लॅटफॉर्म. एक्सपेक्ट क्लोजर लिंकेजेस बिटवीन द फिजिकल प्रोडक्ट अँड देअर फास्ट ग्रोविंग डिजिटल क्युझिन. आता मला सांगा, इथे जो यांनी देअर वापरला आहे हा कोणासाठी वापरलेला आहे? काही लॉजिक, काही सेन्स लागतोय? नाही लागत. इथं गोष्ट करतात ते फिजिकल प्रोडक्टची गोष्ट करतायत. फिजिकल प्रोडक्ट अँड ही फास्ट ग्रोविंग डिजिटल क्युझिन्स कोणाचं आहे? हे फिजिकल प्रोडक्टचंच आहे. मग फिजिकल प्रोडक्ट मला सांगा, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. मग इथं देअर वापरायची गरज आहे काही? नाही. मग इथं काय पाहिजे होता? इट्स पाहिजे होता. ही पॉझिटिव्ह केस आहे, लक्षात घ्या. बघा यांच्यामध्ये फरक आहे. हा इट्स आणि हा वाला इट्स. हा जो ॲपोस्ट्रॉफीवाला इट्स आहे हा म्हणजे काय? हा म्हणजे इट इज. आणि हा जो इट्स आहे हा म्हणजे ही पॉझिटिव्ह केस आहे प्रोनाउनची. इट्स त्याची पॉझिटिव्ह केस आहे. सो तुमचं उत्तर इथं इट्स पाहिजे होतं, ITS. इट्स फास्ट ग्रोविंग डिजिटल क्युझिन्स. म्हणजे कोणाचं? फिजिकल प्रोडक्ट आणि त्याचं फास्ट ग्रोइंग डिजिटल क्युझिन्स. म्हणजे तुम्हाला इट्स वापरायचा होता. सो उत्तर तुमचं डी ऑप्शन आहे या क्वेश्चनचं. डी इज द राईट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा.
The city's website will allow anyone to track and find information on lobbyists and what they are being lobbying for, as well as which government officials they have lobbied. Last part is no errors. आणि यामध्ये बघा एकदम तुम्हाला त्यांनी जी मिस्टेक दिलेली आहे, शार्प मिस्टेक आहे. ज्याने म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने खूप जास्त प्रॅक्टिस केलेली असेल स्पॉटिंग एररची, ग्रामरच्या कॉन्सेप्टच्या बेसिक क्लिअर असतील आणि खूप जास्त प्रॅक्टिस केलेली असेल, तर त्या विद्यार्थ्याला हा पार्ट ऑब्व्हियसली की इझी जाणं, म्हणजे एक प्रकारे आपण बोलू शकतो की त्याला इझीच जाणार हा पार्ट, अवघड वाटणार नाही आहे. मग याच्यामध्ये त्यांनी मिस्टेक काय दिली बघा, द सिटीज वेबसाईट, सिटीची वेबसाईट विल अलाव एनीवन, ती कोणाला पण अलाव करणार ट्रॅक करण्यासाठी, अँड फाईंड इन्फॉर्मेशन पण ते फाईंड करणार कशावरती, लॉबीजवरती, अँड व्हॉट दे आर बिंग लॉबिंग. मला सांगा इथे डबल आय एन जी यूज झाला आहे, म्हणजे बिंग या शब्दाला ऑलरेडी त्यांनी आय एन जी वापरला आहे, ठीक आहे, बिंग, आणि इथं म्हणतायत ते लॉबिंग. मग हा डबल आय एन जी येणार का वाक्यात? नाही येणार. बिंग आपण कधी वापरतो, जेव्हा आपल्याला त्याच्या पुढे V3 वापरायचं असतं त्यावेळेस आपण त्याला यूज करतो. मग इथं जर समजा आपण बिंग आणि या लॉबीला लॉबिड केलं तर मग बरोबर होईल का? नाही, हे रॉंग होईल. ॲक्शन कंटिन्युअसमध्ये आहे, ठीक आहे, कोणाकडून ती केली जात नाही, त्याच्यामुळे इथं आपण त्याला दे आर लॉबिंग असं म्हणणार. बिंगला इथून कट करावं लागेल आपल्याला, कारण तो बिंग पण आला आहे, पुढं वर्बला आय एन जी पण आला, लॉबिंग पण आलेला आहे, त्यामुळे डबल आय एन जी येत नाही कंटिन्यू. मग बिंग तिथून आपण काढून कट करून तुमचं उत्तर याचं सी पर्याय बनणार आहे, करेक्ट ऑप्शन. पुढचा क्वेश्चन, हिज कॉन्सेप्ट ऑफ ओपन डेटा हॅज बीन गेनिंग मोमेंटम अमंग लोकल गव्हर्नमेंट्स इन रिसेंट इयर्स, बट सिटीज इन इंडिया स्टबन क्लिंच ऑन टू देअर कल्चर ऑफ ओपॅसिटी. म्हणजे स्पॉटिंग एरर एक असा टॉपिक आहे, तुम्हाला जर वाक्याचा अर्थ नाही जरी समजला तरी देखील तुम्हाला तिथं एरर स्पॉट करता येते, तर तुमचं बेसिक ग्रामर जर क्लिअर असेल तर. तुम्हाला जर सगळे पार्ट्स ऑफ स्पीच प्रॉपरली माहिती आहेत, टेन्सेस, सब्जेक्ट ऑफ ॲग्रीमेंट तुम्ही प्रॉपरली शिकला असाल, तर तुम्हाला हा सेक्शनमध्ये स्कोर करणं काहीच कठीण नाही आहे, काहीच अवघड नाही आहे. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. हिज कॉन्सेप्ट ऑफ ओपन डेटा, ती जी आहे ते त्यांना दिवसेंदिवस मोमेंटम मिळत चाललेलं आहे. त्याची जी कॉन्सेप्ट आहे ओपन डेटाची, त्याला एक प्रकारे गती मिळत चाललेली आहे, ठीक आहे, अमंग लोकल गव्हर्नमेंट्स. लोकल गव्हर्नमेंटमध्ये देखील त्याचा वावर वाढलेला आहे सध्याच्या वर्षांमध्ये. सो बट सिटीज इन इंडिया, भारतातले जे शेअर आहेत, स्टबन क्लिंच. आता इथं स्टबन हा काय आहे माहिती आहे का? हा ॲडजेक्टिव्ह आहे, त्यानंतर त्यांनी वर्ब वापरला आहे. वर्ब काय? क्लिंच. क्लिंच म्हणजे काय? चिकटणे, क्लिंच. मग हा वर्ब आहे. मग मला सांगा, वर्ब आणि त्याच्या पुढे ॲडजेक्टिव्ह पॉसिबल आहे? नाही आहे पॉसिबल. त्याच्यामुळे तुम्हाला स्टबनला काय करावं लागेल? स्टबनला तुम्हाला करावं लागणार स्टबनली, ठीक आहे. सो स्टबनली इज द राईट. म्हणजे तुम्हाला स्टबनली क्लिंच ऑन टू देअर कल्चर ऑफ ओपॅसिटी, म्हणजे वर्ब बद्दल इन्फॉर्मेशन देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? ॲडवर्ब म्हणतो. मग त्या स्टबनला तुम्हाला ॲडवर्ब बनावं लागणार आहे, त्याला LY लावावं लागणार आहे, मग तेव्हा तो तुमचा आन्सर करेक्ट असणार. सी इज द राईट ऑप्शन, स्टबनली क्लिंच. Next, the fate of our nurses held the imagination because they found themselves in a setting vitiated on political control of northern Iraq. No error. इथं फ्रेजल मिस्टेक आहे, ठीक आहे. The fate of our nurses held the imagination because they found themselves in a setting vitiated on political control of northern Iraq. No error. आता यामध्ये the fate of our nurses held the imagination because they found themselves in a setting vitiated on. आता इथं vitiated नंतर त्यांनी ऑन वापरला आहे, म्हणजे इथं फ्रेजल मिस्टेक आहे, कारण vitiated शब्दानंतर ऑन किंवा ओव्हर वापरायची गरज नाही. vitiated ओव्हर पण नाही चालणार इथे. सो त्यामुळे तुम्हाला सिम्पली त्याला कट करायचा होता. विशिष्टचा अर्थ काय? एखादी गोष्ट खराब करणे, खराब करणे, किंवा त्याला आपण म्हणतो ना मेक समथिंग वर्स्ट, मेक वर्स्ट. एखादी गोष्ट निष्फळ करणे किंवा खराब करणे किंवा बॅड करणे, आपण त्याला काय म्हणतो? विशिष्टेड म्हणतो. सो द फेट ऑफ आवर नर्सेस हेल्ड द इमॅजिनेशन बिकॉज दे फाउंड देमसेल्स इन अ सेटिंग विशिएटेड पॉलिटिकल कंट्रोल ऑफ नॉर्दर्न इराक. नेक्स्ट क्वेश्चन. An ambitious target of reducing fiscal deficit to 3% of GDP by fiscal 2017 will be profoundly influenced by what happens to growth, which is the life of blood of
government revenues. An ambitious target of reducing fiscal deficit to 3% of GDP by fiscal 2017 will be profoundedly. इथं जो शब्द वापरला ना बी मध्ये त्यांनी profoundedly शब्द वापरला आहे. profoundedly नसतो हा शब्द जो असतो त्याचा करेक्ट जी स्पेल आहे ती profoundly आहे. त्यांनी काय केलं profoundedly वापरलेलं आहे म्हणजे तुमची मिस्टेक जी आहे ती बी ऑप्शनमध्ये profoundedly या शब्दामध्ये आहे. तुम्हाला त्याला profoundly करायचं आहे. करेक्ट शब्द अशा प्रकारे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. American messaging application WhatsApp has now started posting status messages about their commitment to your privacy due to the misperception about the upcoming changes to its privacy policy. And last part is no errors. American messaging application WhatsApp has now started posting status messages about their commitment to your privacy due to misperceptions about the upcoming changes to its privacy policy. सो यामध्ये मिस्टेक जे अमेरिकन मेसेजिंग ॲप्लिकेशन हा जो सब्जेक्ट आहे हा तुमचा काय सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि एक प्रकारे नॉन लिव्हिंग देखील आहे. ठीक आहे, सब्जेक्ट काय नॉन लिव्हिंग आहे, सिंग्युलर आहे. WhatsApp has now started posting status messages there about their commitment. मग मला सांगा हा जो इथं देर वापरला यांनी हा देर काय सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे? हा प्ल्युरल आहे. ठीक आहे, हा प्ल्युरल आहे. मग इथं तुम्हाला काय वापरायचा होता? इथं तुम्हाला पाहिजे होता इट्स. कारण एकतर हा नॉन लिव्हिंग सब्जेक्ट आहे यासाठी पुढे देर वापरता येते सेंटेन्समध्ये, तो चुकीचा आहे कम्प्लिटली. आणि मेन म्हणजे सिंग्युलर असल्यासोबतच हा नॉन लिव्हिंग देखील आहे. मग इट्स हा सिंग्युलर नॉन लिव्हिंगसाठी आपण यूज करतो. ठीक आहे, सिंग्युलर नॉन लिव्हिंग नाउनसाठी आपण इट्सचा वापर करत असतो. सो त्यामुळे तुमचं उत्तर या क्वेश्चनचा 1 नंबरचा पर्याय असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा. ॲडव्होकेट्स वॉर्न दॅट हायर प्राइसेस 2020चा पॅटर्न या. ॲडव्होकेट्स वॉर्न दॅट हायर प्राइसेस अगेन्स्ट फूड अँड गॅस विल हॅव अन आउटसाइज्ड इफेक्ट ऑन द पीपल लिस्ट एबल टू अफोर्ड इट. सो विच पार्ट ऑफ द सेंटेन्स इज मिस्टेकन? आणि मेन म्हणजे त्यांनी असं केलं 2014 पासूनचा जो पॅटर्न होता 2020 पर्यंतचा पॅटर्न हा सेम ठेवला त्यांनी. म्हणजे याच्यात जास्त पॅटर्नमध्ये SBIने बदल नाही केला. पण पुढचा जो पॅटर्न त्यांनी विचारला तुम्हाला 2021 पासून 2025 पर्यंतचा पॅटर्न हा कम्प्लिटली याच्यामध्ये त्यांनी ड्रास्टिकली चेंज केला याच्यामध्ये. ठीक आहे, सो यामध्ये आपल्याला हा जो पॅटर्न आहे हा ॲज इट इज 14 पासूनचा ते 20 पर्यंत 6 वर्ष त्यांनी सेम पॅटर्न ठेवलेला आहे. सो ॲडव्होकेट्स वॉर्न दॅट. आता ॲडव्होकेट्स काय सिंग्युलर की प्ल्युरल? ॲडव्होकेट्स हा प्ल्युरल सब्जेक्ट आहे आणि वॉर्न हा सिंग्युलर आहे. सॉरी, सिंग्युलर म्हणजे दिसायला सिंग्युलर आहे पण हा जो वर्ब आहे हा काय प्ल्युरलच आहे. म्हणजेच मी तुम्हाला ऑलरेडी एक लाईन बोललो की जर वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्ल्युरल असेल तर वर्ब सुद्धा काय पाहिजे प्ल्युरलच पाहिजे. हा सुद्धा प्ल्युरल वर्ब आहे. दॅट हायर प्राइसेस, ज्या प्राइसेस हायर आहेत अगेन्स्ट फूड अँड गॅस विल हॅव अन आउटसाइज इफेक्ट. आता मला सांगा ते अगेन्स्ट प्राइसेस बोलताय का ते फूड आणि गॅसच्या प्राइसेसच्या विरुद्ध बोलताय? नाही. मग इथं अगेन जो त्यांनी प्रिपोजिशन वापरला आहे इथं एरर तुमची प्रिपोजिशनमध्ये आहे. तर इथं अगेनच्या ठिकाणी आपल्याला फॉर वापरायचा होता. फॉर काय इंडिकेट करतो? पर्पज इंडिकेट करतो. ठीक आहे, सो तुम्हाला इथं जो करेक्ट आन्सर होता इथं तुमचा पर्पज होता, फॉर होता. सो ॲडव्होकेट्स वॉर्न दॅट हायर प्राइसेस फॉर फूड अँड गॅस विल हॅव अन आउटसाइज्ड इफेक्ट ऑन द पीपल लिस्ट एबल टू अफोर्ड इट. ओके, नेक्स्ट म्हणजे तुमचं उत्तर या क्वेश्चनचं काय असणार आहे? पर्याय क्रमांक ABC मधला तुमचा पर्याय क्रमांक B आहे. सो E इज द राईट आन्सर. ई म्हणजे ई मध्ये त्यांनी B दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. In order to maintain peace and harmony in the locality, the court ordered AWBI to send 2 representatives on March 8 to hold a meeting. आता हा वाक्य आपण वाचल्यानंतर कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये आपल्याला मिस्टेक दिसत नाहीये. ठीक आहे, म्हणजेच काय नो एररचा पार्ट आहे. ज्या वाक्यामध्ये नो एरर आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करण्यात काही पॉईंट नाही आहे. नो एरर नो डिस्कशन. सो उत्तर पर्याय तुमचा डी ऑप्शन असणार आहे. डी म्हणजे काय? ई म्हणजे नो एरर. दिस इज युअर राईट आन्सर. आता पॅटर्न बघा 21चा तुम्ही पॅटर्न बघितला. तुम्हाला करायचं काय याच्यामध्ये डायरेक्शन, आणि तुम्ही एक्झामला जेव्हा जाणार ना कुठल्याही क्वेश्चन करण्याच्या अगोदर डायरेक्शन वाचायला मात्र विसरायचं नाही. इंग्लिशमध्ये पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला स्टार्टिंगला जो क्वेश्चन आलेला आहे त्या क्वेश्चनचे डायरेक्शन वाचणं फार गरजेचं आहे.
की एक्झॅक्ट त्यांनी डायरेक्शनमध्ये काय विचारलं. बरेच विद्यार्थी काय करतात, डायरेक्शन वाचत आणि डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करतात आणि दे स्टार्ट कमिटिंग मिस्टेक्स देअर. ते मिस्टेक करतात, त्याने काहीतरी भलतंच सॉल्व्ह करून टाकतात आणि त्यांनी डायरेक्शनमध्ये काहीतरी वेगळं दिलेलं असतं. आता डायरेक्शन काय सांगते आपण नीट वाचूया. देर आर 3 सेंटेन्स, 3 वाक्य दिलेले तुम्हाला. प्रत्येक 3 वेगळे वाक्य आहेत, सेम नाही आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द सेंटेन्स विच इज ऑब्लिक आर ग्रामॅटिकली काय करेक्ट आहे आणि मार्क युअर आन्सर चूजिंग द बेस्ट पॉसिबल ऑल्टरनेटिव्ह. आणि तुमचं उत्तर तुम्हाला मार्क करायचं आहे बेस्ट ऑप्शन शोधून. आणि जर समजा इन केस सगळे सेंटेन्स जर तुमचे इनकरेक्ट असतील, सगळे वाक्य जर रॉंग असतील, इनकरेक्ट असतील, तुमचं उत्तर असणार आहे नन इज करेक्ट, म्हणजे लास्ट ऑप्शन असणार आहे. 2021चा पॅटर्न आहे SBI PO प्रिलिम मधला. बघूया आपण काय आन्सर. बघा सेंटेन्स बघा, आता तुम्हाला वाचायलाच तुमच्या याच्यामध्ये मी तर म्हणतो आपल्याला एक क्वेश्चन 37-36 सेकंडमध्ये सॉल्व्ह करायचा असतो. पण इथे जर आपण क्वेश्चन बघितला तर मला वाटतं क्वेश्चन आपल्याला वाचायलाच आपल्याला मिनिटाच्या वरती टाईम लागून जाणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे मिस्टेक्स. सो त्यामुळे तुमची प्रॅक्टिस इथं जबरदस्त म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे. टेपेड रिस्पॉन्स टू रिओपनिंग ऑफ स्कूल्स ॲज पॅरेंट्स प्रिफर दॅन टू वेट अँड वॉच. आता बघा इथं एक लक्षात घ्या, प्रिफर या शब्दासोबत दॅन कधीच लागत नाही. प्रिफर सोबत नेहमी काय लागतो, टू लागतो. ठीक आहे, दॅन जर घेतला तर तुमचा रॉंग असणार. सो त्यामुळे इथं उत्तर तुमचं बघा काय, त्यांनी पहिला सेंटेन्स आपला रॉंग केलं आहे. टेपेड रिस्पॉन्स टू रिओपनिंग ऑफ स्कूल्स ॲज पॅरेंट्स प्रिफर टू वेट अँड वॉच, हे तुमचं करेक्ट, म्हणजे हे तुमचं पहिलं वाक्य काय रॉंग आहे. द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लेज एम्फेसिस इन इम्पार्टिंग टीचिंग इन मदर टंग इन प्रायमरी क्लासेस. जेव्हा आपण डिपेंड, ठीक आहे, त्यानंतर रिलाय आणि त्याचबरोबर एम्फेसिस सारखे आपण जेव्हा शब्द वापरतो क्रियापद, तर यांच्यासोबत जो प्रिपोजिशन जातो तो ऑन जातो, इन जात नाही. म्हणजे इथं इन रॉंग आहे. तुमचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लेस एम्फेसाइज ऑन इम्पार्टिंग. ऑन पाहिजे होता, एम्फेसाइज सोबत नेहमी ऑन प्रिपोजिशन येतो, इन येत नाही. म्हणजे प्रिपोजिशन मिस्टेक त्यांनी इथं दिलेली आहे. इथं तुम्हाला त्यांनी डिग्रीची मिस्टेक दिली होती, म्हणजे तुमचं हे पण वाक्य काय चुकीचं आहे. मग आता करेक्ट आन्सर कोणता, आता हे आपल्याला वाचावं लागेल. रॉंग की करेक्ट आहे. जर हे सुद्धा रॉंग असेल तर उत्तर तुमचं काय असणार आहे, ई ऑप्शन. द एपिसोड बिट्रेज लॅक ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ द रिकव्हरी प्रोसेस अँड इट्स अंडरलाईन प्रिन्सिपल्स. इथे सब्जेक्ट आपण चेक करूया. तर एपिसोड बिट्रेज, एपिसोड काय सिंग्युलर सब्जेक्ट आहे, तो वर्बला येस लागणं बरोबर आहे, कारण सिंग्युलर सब्जेक्ट तर वर्बला येस किंवा येस लागणार आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या केसमध्ये लॅक ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ द रिकव्हरी प्रोसेस, तर यामध्ये तुमचा हा पार्ट बरोबर आहे. उत्तर तुमचं असणार आहे डी, ओनली सी करेक्ट. पुढचा क्वेश्चन बघा तशाच प्रकारचा आहे. प्रिपेअर्ड, ठीक आहे, प्री रीडर्स प्रोग्रेस फास्टर इन लर्निंग टू रीड द व्हिज्युअल लिस्ट, वेअर ॲज नोवाइस अँड वेटरन रीडर्स प्रोग्रेस फास्टर इन लर्निंग टू रीड द फोनेटिक लिस्ट. तुम्हाला करायचं काय, फाइंड आउट द रॉंग सेंटेन्स. तुम्हाला रॉंग सेंटेन्स आयडेंटिफाय करून ऑप्शन खाली चूज करायचे आहेत बघा. प्री रीडर्स प्रोग्रेस फास्टर इन लर्निंग टू रीड द व्हिज्युअल लिस्ट, वेअर ॲज नोविस, नोविस म्हणजे नवीन नवशिक्या, वेटरन मधलं एक्सपिरियन्स्ड. रीडर्स प्रोग्रेस फास्टर इन लर्निंग टू रीड द फोनेटिक लिस्ट. पहिला सेंटेन्स एकदम करेक्ट वाटतोय, ठीक आहे, कुठल्याही प्रकारची मिस्टेक नाही आहे. म्हणजेच काय, ये आता ये त्यांनी ऑप्शनमध्ये कुठे दिले बघा, बी मध्ये पण ए आहे आणि ए मध्ये पण ए आहे. सो त्यामुळे आपल्याला आता सी आपल्याला चेक करावं लागेल बरोबर आहे का चुकीचं आहे. बी बघा, द रेसिडेंट्स ऑफ एक्स सिटी, रेसिडेंट्स ऑफ एक्स सिटी, सिटी एक्स आर डिसमेड टू फाइंड इट्स लोकॅलिटी इन द न्यूज फॉर ऑल द रॉंग रिझन. रेसिडेंट्स काय प्ल्युरल आहे, बरोबर, प्ल्युरल सब्जेक्ट झाला. मग इथं आर बरोबर वापरला, करेक्ट वापरला, अगदी बरोबर आहे. सब्जेक्ट प्ल्युरल व प्ल्युरल. आर डिसमेड टू फाइंड इट्स लोकॅलिटी. आता इथं बघा इट्स त्यांनी रॉंग केलं आहे. इट्सच्या ठिकाणी काय देअर पाहिजे होता, का पाहिजे होता देअर इथे, कारण रेसिडेंट्स एक नाही ना अनेक येते, त्यामुळे इथं तुमचा इट्स रॉंग आहे. द रेसिडेंट्स ऑफ सिटी एक्स आर डिसमेड टू फाइंड देअर लोकॅलिटी इन द न्यूज फॉर ऑल दी रॉंग रिझन्स. सो तुमचं हे जे वाक्य आहे तुमचं रॉंग आहे, हे तर आपलं बरोबर आलेलं आहे. तिसरं वाक्य आपण बघूया. फार्मर्स रेफ्यूज टू फाइंड प्रोटेस्ट इन नोएडा डिस्पाइट ऑफ रिपीटेड रिक्वेस्ट. इथं सब्जेक्ट फार्मर्स आहे, रेफ्यूज हे पास्ट वर्ब आलेलं आहे, हे बरोबर पार्ट आहे. टू एंड प्रोटेस्ट इथपर्यंत बरोबर आहे. मग डिस्पाइट सोबत त्यांनी ऑफ लावला आहे बघा. डिस्पाइट एक असा फ्रेज आहे ज्यासोबत ऑफ कधीच वापरत नाही, कोणताच प्रिपोजिशन डिस्पाइट सोबत येत नाही. इन्स्पाइट सोबत आपण ऑफ लावतो, इन्स्पाइट ऑफ असतो. इन्स्पाइट ऑफ करेक्ट आहे, पण डिस्पाइट ऑफ काय चुकीचं आहे. फक्त डिस्पाइट पाहिजे होता, ठीक आहे. फार्मर्स रेफ्यूज, डिस्पाइट म्हणजेच काय इन्स्पाइट ऑफ, इन्स्पाइट ऑफ म्हणजेच काय डिस्पाइट, दोघांचा अर्थ एकच आहे. फक्त डिस्पाइट सोबत ऑफ लावायचं नाही, इन्स्पाइट सोबत ऑफ लागेल. सो फार्मर्स रेफ्यूज टू एंड प्रोटेस्ट इन नोएडा डिस्पाइट
रिपीटेड रिक्वेस्ट. तर तुमचं उत्तर बघा, म्हणजे सी पण तुमचं रॉंग गेला, ए वाला बरोबर आहे. तुमचं उत्तर ओनली ए असणार आहे. ठीक आहे, पुढे. चेन्नई हॅव अ हिस्ट्री ऑफ इम्प्लिमेंटिंग. चेन्नई सब्जेक्ट आहे आणि चेन्नई हा सिटीचा नाव आहे, प्रॉपर नाऊन आहे. प्रॉपर नाऊन कधी प्लुरल असतो का? नाही. हा काय तुमचा प्रॉपर नाऊन आहे. प्रॉपर नाऊन हा नेहमी काय असतो? सिंग्युलर असतो. म्हणजे तुमचं इथं चेन्नई सोबत हॅव लावणं चुकीचं आहे की बरोबर आहे? रॉंग आहे. इथं हॅज पाहिजे होता. म्हणजे पहिला तुमचा जो मिस्टेक आहे तो इथं झालेला आहे. चेन्नई हॅज अ हिस्ट्री ऑफ इम्प्लिमेंटिंग इनोव्हेटिव्ह अँड इन्क्लुजनरी मॉडेल्स ऑफ स्लम क्लिनर्स. म्हणजे पहिलं वाक्य आता जिथं ए आहे तो तुमचा ऑप्शन इथून कट करायचा आहे, जिथं ए आलेला आहे. म्हणजे एलिमिनेशन प्रोसेस तुम्हाला वापरणं गरजेचं आहे अशा ऑप्शनमध्ये, लक्षात घ्या. मग तुमच्याकडे राहिले कोणता? सी आणि बी ओनली आणि नन. आता नन तर येणार नाही, हा पण ऑप्शन आपण इथून कट केला, कारण आपण ऑलरेडी इथं मिस्टेक्स काढलेली आहे. सो नन इज करेक्ट असं येणार नाही आहे. सो इथं तुमचा उत्तर जो आहे नन इज करेक्ट नाही. अजून आपण इथं एक्झॅक्टली एक मिनिट, हा रॉंग आहे ना, तो नन इज करेक्ट. अजून आपल्याकडे हा उत्तर नाही मिळाला आहे, ई वाला ऑप्शन नाही मिळाला आहे. सो आपल्याला हे 3 आपल्याकडे पर्याय आहेत. इन दी ॲब्सेन्स ऑफ अ पॉलिसी द रिलोकेशन्स हॅव बीन गव्हर्न बाय ॲडहॉक गव्हर्नमेंट ऑर्डर्स. हे वाक्य बरोबर आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ग्रामॅटिकल मिस्टेक नाही आहे. सब्जेक्ट व बरोबर आहे. मच रेसिडेंट्स सेल रेंट देअर अलॉटमेंट्स अँड रिटर्न टू इनफॉर्मल सेटलमेंट्स. आता इथं बघा रेसिडेंट्स आहे ना, रेसिडेंट सोबत त्यांनी मच लावला आहे. मच प्लस अनकाउंटेबल नाऊन असतो. अनकाउंटेबल नाऊन, ठीक आहे, अनकाउंटेबल नाऊन. आणि मेनी सोबत काय असेल? मेनी प्लस काउंटेबल नाऊन. आणि काउंटेबल नाऊन म्हणजे काय? ज्या नाऊनचा आपण सिंग्युलर प्लुरल करू शकतो त्याला आपण काउंटेबल नाऊन बोलतो. अनकाउंटेबल नाऊन म्हणजे काय? ज्याला फक्त आपण सिंग्युलरमध्येच यूज करू शकतो. मग इथं तुमचा मच नाही, तर काय असणार आहे? तुमचा मेनी असणार आहे. मेनी रेसिडेंट्स. मेनी बरोबर आहे, मच इथून कट करायचा. म्हणजे हे पण वाक्य तुमचं काय चुकीचं आहे. म्हणजे ए आणि सी रॉंग आहे, ए आणि सी रॉंग आहे. ए रॉंग गेला, सी हा पण रॉंग गेला आणि हा नाहीच आहे. मग तुमचं हे करेक्ट आहे. डी ऑप्शन आहे तुमचा करेक्ट आन्सर आहे. म्हणजे बी इज द ओनली करेक्ट सेंटेन्स. बघा पुढे पण तुम्हाला अशाच प्रकारे एलिमिनेशन प्रोसेसचा वापर करायचा आहे. चायना सीम्स टू बी मेंडिंग इट्स डिप्लोमॅटिक फेन्सेस विथ द अरब कंट्रीज. कॅनडा हॅज बिकम द वर्ल्ड्स फर्स्ट पेशंट डायग्नोज्ड विथ क्लायमेट चेंज लिंक टू ब्रेथिंग ट्रबल कॉज बाय एअर पोल्युशन. आणि सी आहे हिज कम्फर्टिंग वर्ड्स हेल्प टू सस्टेन मी इन माय फेट ड्युरिंग दोज डार्क डेज. चायना सीम्स टू बी मेंडिंग इट्स डिप्लोमॅटिक फेन्सेस विथ द अरब कंट्रीज. बरोबर आहे, कुठल्याही प्रकारची मिस्टेक नाही. चायना सीम्स, चायना सिंग्युलर सब्जेक्ट आहे, सीमला एस लागलं म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. बरोबर आहे. कॅनडा हॅज बिकम द वर्ल्ड्स फर्स्ट. हिज कम्फर्टिंग वर्ड्स हेल्प टू सस्टेन मी इन माय फेथ ड्युरिंग दोज डार्क डेज. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारची मिस्टेक नाही. पण बी मध्ये मिस्टेक आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय? ठीक आहे, तुमचं उत्तर आहे ओनली बी. डी ऑप्शन आहे. मिस्टेक काय? इथे त्यांनी कॅनडा म्हटले. पहिली गोष्ट, कॅनडा हा कंट्रीचं नाव आहे. कंट्रीच्या नावाच्या अगोदर कुठल्याही प्रकारचा आर्टिकल वापरला जात नाही. त्यांनी इथे ए वापरला, हा इथून पहिले कट करायचा. समजा ए जर वापरायचा असेल तर तुम्हाला असं करता येईल, मग कॅनडियन करावं लागेल इथे. कॅनडियन, तुम्ही कॅनडियन म्हणजे एक नागरिकत्व तुम्हाला दाखवायचं आहे. अ कॅनडियन, ही इज अ कॅनडियन सिटीजन. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही असं अ कॅनडियन बोलू शकतात. पण कॅनडासोबत अ कॅनडा तुम्ही बोलू शकत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला द कॅनडा पण तिथं येणार नाही, लक्षात घ्या. फक्त कॅनडा येणार. द इंडिया बोलतो का आपण? नाही. अ इंडिया बोलतो आपण? नाही बोलत. म्हणजे तुमचं हे रॉंग आहे सेंटेन्स. म्हणजे बी ओनली डी म्हणजे बी पर्याय तुमचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा बघा 5वा क्वेश्चन. इस्रायल इज ग्रोविंग इन्क्रीजिंग सस्पिशियस ऑफ ऑलमोस्ट एव्हरी कंट्री. तुम्हाला बोललो ग्रोविंग आणि इन्क्रीजिंग हे दोघांना आयनचे लागले, दोघं सोबत आलेले आहेत. म्हणजे करेक्ट आहे का? नाही. म्हणजे इस्रायल इज ग्रोविंग, ग्रोविंग काय? वर्ब आहे. आणि वर्ब बद्दल जो शब्द अधिक माहिती देतो त्याला आपण काय बोलतो? ॲडवर्ब बोलतो. ठीक आहे, ॲडवर्ब. मग इथं इन्क्रीजिंग जो शब्द आहे याला इन्क्रीजिंगली करायचं होतं तुम्हाला. इन्क्रीजिंगली म्हणजे एलवाय लावायला पाहिजे होता, तेव्हा तो वर्ब बद्दल काय करेल? अधिक इन्फॉर्मेशन तुम्हाला तो देणार. सो इस्रायल इज ग्रोविंग इन्क्रीजिंगली सस्पिशियस. म्हणजे पहिले सेंटेन्स ऑलरेडी काय रॉंग आहे. बी वाला, द पर्सेंटेज ऑफ रुरल चिल्ड्रन हु वॉज नॉट एनरोल्ड इन स्कूल डबल ड्युरिंग द पॅन्डेमिक. आता इथं पर्सेंटेज कोणाचे? रुरल चिल्ड्रन. रुरल चिल्ड्रन, आता चिल्ड्रन तिथं एक आहे का? नाही. चिल्ड्रन हे मल्टिपल आहे. चिल्ड्रन नंतर कोणाला? हु आलेला आहे, म्हणजे हा रिलेटिव्ह प्रोनाउन आलेला आहे. आणि जेव्हा एखाद्या नाऊनच्या एकदम क्लोज रिलेटिव्ह प्रोनाउन येतो ना, त्यावेळेस याच्यानुसार पुढचा तुम्हाला क्रियापद वापरायचा असतो. रिलेटिव्ह प्रोनाउनच्या क्लोज कोणता नाऊन आहे, सिंग्युलर नाऊन आहे की प्लुरल नाऊन आहे, तो आयडेंटिफाय करून तुम्हाला पुढे क्रियापद वापरायचा असतो. मग इथे तुमचा वॉचच्या ठिकाणी काय येणार? वेअर येणार.
जे हे देखील सेंटेन्स तुमचं काय गेलं रॉंग. दिल्ली हॅज रेकॉर्डेड द लोएस्ट रेट ऑफ इन्फ्लेशन अमंग द मेट्रो सिटी इन द कंट्री. जेव्हा तुम्ही लोवेस्ट म्हणजे कोणती डिग्री सुपरलेटिव्ह डिग्री बरोबर SD. सुपरलेटिव्ह डिग्री प्लस काय असतो प्लुरल नाऊन यायला पाहिजे, कारण कंपॅरिझन अनेकांशी असते ना सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. सुपरलेटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझन नसते, कंपॅरेटिव्हमध्ये कंपॅरिझन दोघांमध्ये असते. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरिझन एकाची कंपॅरिझन अनेकांसोबत असते. म्हणजे दिल्लीचे कंपॅरिझन कोणासोबत आहे मेट्रो सिटी सोबत आहे. इथे सिटीज पाहिजे होता, सिटीज पाहिजे होता. म्हणजे दिल्ली हॅज रेकॉर्डेड द लोएस्ट रेट ऑफ इन्फ्लेशन अमंग द मेट्रो सिटीज इन द कंट्री. सो उत्तर आहे नन इज करेक्ट. ही इज द राईट आन्सर. सगळे सेंटेन्स रॉंग आहेत. याचबरोबर क्वेश्चन नंबर आता बघा पुढचे आहे 01 to 5. इन द क्वेश्चन बिलो 3 स्टेटमेंट्स आर गिवन. आता SBIने परत 2022 मध्ये हाच पॅटर्न फॉलो केला जो त्यांनी 21 मध्ये इंट्रोड्यूस केला होता स्पॉटिंग एररचा. सो इन द क्वेश्चन बिलो 3 सेंटेन्सेस स्टेटमेंट्स आर गिवन. 3 तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहेत. मे नॉट बी ग्रामॅटिकली करेक्ट. ते ग्रामॅटिकली करेक्ट नसणार आहेत किंवा असतील पण. चूज द सेंटेन्सेस ऑब्लिक सेंटेन्स दॅट इज ऑब्लिक आर ग्रामॅटिकली इनकरेक्ट. ग्रामॅटिकली इनकरेक्ट कोणते तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. मागच्या पॅटर्नमध्ये त्यांनी काय विचारलं होतं ग्रामॅटिकली कोणते रॉंग आहेत, आणि आता ते काय विचारत आहेत सॉरी ग्रामॅटिकली कोणतं करेक्ट आहे त्यांनी विचारलं होतं. आता इथे विचारतात ग्रामॅटिकली कोणते इनकरेक्ट आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. बघा पहिलं सेंटेन्सची लेंथ बघा किती त्यांनी लेंदी दिलेलं, पण किती पण सेंटेन्स लेंदी असू द्या तुम्हाला एलिमिनेशन प्रोसेसचा वापर करता येणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तो जर तुम्हाला आयडिया मिळाली तर तुम्हाला हे किती पण त्यांनी लेंदी सेंटेन्स दिले तुम्ही त्याला इझिली अटेम्प्ट करू शकणार. व्हेनस इज मोर नियरर सेंटेन्स वाचतानाच आपल्याला चुकीचं वाटलं. टू अर्थ दॅन ज्युपिटर अँड सो अपियर्स ब्रायटर इन द नाईट स्काय. हावेवर दिस अलोन डज नॉट अकाउंट फॉर इट्स लार्जर दॅन लाईव्ह अपियरन्स. आणि अशा सेंटेन्समध्ये तुम्हाला चॅलेंज भरपूर असतो लक्षात घ्या, कारण मिस्टेक नक्की कोणत्या शब्दामध्ये काढायची इतका लेंदी सेंटेन्स आहे त्यामध्ये कोणता शब्द नक्की ग्रामॅटिकल मिस्टेकन आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. सो व्हेनस इज इथं काय येणार मग तुमचं मोर आणि नियरर हे दोन्ही पण काय आहेत दोन्ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहेत, आणि डबल कंपॅरेटिव्ह वापरणं काय चुकीचं आहे. तुम्हाला नियरर घ्यावं लागेल, मोर इथून कट करावं लागेल. सो याला कट करायचा नियररला ठेवायचा. अकॉर्डिंगली तुमचं पहिलं जे सेंटेन्स आहे ते काय ग्रामॅटिकली इनकरेक्ट आहे, आणि आपल्याला ग्रामॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करायचे पॅटर्नच्या डायरेक्शननुसार. ब्रिटिश फिक्सेशन विथ दी weather seems to link readily with a pessimistic view of Britain's vulnerability to flooding. The British fixation with the weather seems to link readily with the pessimistic view of Britain's vulnerability to flooding. या वाक्यात कुठल्याही प्रकारचे ग्रामॅटिकल मिस्टेक दिसत नाहीये. ब्रिटिश फिक्सेशन विथ द वेदर सिम्स. तिथे ब्रिटिश फिक्सेशन हा सब्जेक्ट आहे, हा बरोबर आलेला आहे. ठीक आहे, इथं सिम्स काय हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे. मग ब्रिटिश फिक्सेशन हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, इथं यस लागणं ऑब्वियसली बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर आहे. दिस इज करेक्ट. इन वन ऑफ द मोस्ट वाइडली स्क्रुटनाइज CEO सक्सेशन एव्हर मायक्रोसॉफ्ट डायरेक्टर सिलेक्टेड इन्सायडर सत्य नडेला टू रन द कंपनी. या सेंटेन्समध्ये बघा इन वन ऑफ द मोस्ट वाइडली स्क्रुटनाइज्ड. तुम्हाला मी काय बोललो, जर वन ऑफ द आला वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ द मोस्ट किंवा वन ऑफ द ग्रेटेस्ट किंवा वन ऑफ द प्लस EST आलेलं आहे तर पुढे जो तुमचा लागेल ना नाऊन तो प्लुरल नाऊन असणार आहे, कधी पण लक्षात घ्या. ठीक आहे, सो वन ऑफ द प्लस मोस्ट किंवा EST असेल एखाद्या शब्दाला पुढील नाऊन काय असणार आहे प्लुरल असणार आहे. म्हणजे इथे त्यांनी कुठं प्लुरल नाऊन घेतला का नाही घेतला, मग कुठे गेला पाहिजे सक्सेशनला येस लावायला पाहिजे होतं. ठीक आहे, इन वन ऑफ द मोस्ट वाइडली स्क्रुटनाइज्ड CEO सक्सेशन्स एव्हर मायक्रोसॉफ्ट डायरेक्टर्स. हे तर पुढचं वाक्य आहे कॉमा नंतरचं. वन ऑफ द मोस्ट वाइडली स्क्रुटनाइज्ड CEO सक्सेशन्स एव्हर मायक्रोसॉफ्ट डायरेक्टर्स सिलेक्टेड इन्सायडर सत्या नडेला टू रन द कंपनी. म्हणजे उत्तर हे चुकीचं, म्हणजे वाक्य बरोबर आहे की रॉंग आहे, हे सुद्धा रॉंग आहे. तुमचं उत्तर आहे ए आणि म्हणजे ए आणि सी हे स्टेटमेंट तुमचे काय आहेत रॉंग आहेत. ए आणि सी म्हणजे तुमचं उत्तर आहे सी पर्याय. पुढचं घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 2022चा पॅटर्नमधला दुसरा नंबरचा क्वेश्चन आहे. आय विल हॅव बीन वर्किंग इन दिस ऑर्गनायझेशन फॉर 11 years नेक्स्ट इयर. हे वाक्य बरोबर आहे, ग्रामॅटिकली करेक्ट सेन्स करते, बरोबर आहे. आय विल हॅव बीन वर्किंग म्हणजे हॅव विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब यांची करेक्ट सेन्स आहे, पुढे पण बरोबर त्यांनी यूज केलेला आहे. Meanwhile, the gallant Jobs had agreed to escort her sister and the majors
wife the bulk whose goods and chattels, including the famous bird of paradise and the turban, was with the regimental baggage. सेंटेन्स खूप लेंदी आहे आणि खूप त्यांनी कॉम्प्लिकेटेड पण दिलेलं आहे. सो मीनवेल द गॅलंट जॉब्स हॅड, म्हणजे याचा सब्जेक्ट इथं आलेला आहे, गॅलंट जॉब्स हॅड प्लस V3 पण आलेला आहे. स्कॉट हर सिस्टर अँड द मेजर्स वाईफ, म्हणजे इथपर्यंत वाक्य तुमचं पहिलं आहे, पहिलं स्टेटमेंट इथपर्यंत आहे, मीनवेल पासून तर वाईफपर्यंत. दुसरं वाक्य बघा, द बल्क हुज गुड्स अँड चॅटल्स, ज्यांचं गुड्स अँड चॅटल्स इन्क्लुडिंग द फेमस बर्ड ऑफ पॅराडाईज अँड द टर्बॅन. इथं बघा पॅराडाईज अँड द टर्बॅन म्हणजे प्लुरल इथं नाऊन बनलाय, तुमचं इथं वॉचच्या ठिकाणी वेअर होता, वॉचच्या ठिकाणी काय होता वेअर, म्हणजे इथं वॉच कट होईल, वेअर ॲड करावं लागणार. पुढचा सेंटेन्स आहे, द मॅनेजर वॉन्टेड टू नो वेदर द प्रॉब्लेम वॉज रेक्टिफाईड. द मॅनेजर वॉन्टेड, म्हणजे हे पण वाक्य काय तुमचं मिस्टेकन, येस हे मिस्टेकन आहे, हे बरोबर होतं. द मॅनेजर वॉन्टेड टू नो वेदर द प्रॉब्लेम हॅड बीन पाहिजे होतं, कारण हे वाक्य जे होतं ते तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये करायचं होतं. हे पण ॲक्टिव्हमध्येच आहे, पण तुम्हाला तो जो टेन्स होता ती तुम्हाला परफेक्ट ॲक्शन याच्यामध्ये दाखवायची होती. सो द मॅनेजर वॉन्टेड टू नो वेदर द प्रॉब्लेम हॅड बीन रेक्टिफाईड. सेंटेन्स तुमचं असं पाहिजे होतं, म्हणजे तुमचं उत्तर जे आहे हे पण सेंटेन्स रॉंग आहे, म्हणजे बी आणि सी ही तुमचा राईट आन्सर आहे. द काउन्सिल इज एनकरेजिंग द डेव्हलपमेंट ऑफ द प्रॉपर्टी फॉर बोथ एम्प्लॉयमेंट ॲज वेल ॲज रिक्रिएशन. शार्प मिस्टेक आहे, ज्यावेळेस वाक्यामध्ये बोथ येतो ना त्यावेळेस इथं ॲज वेल ॲज नको आहे, इथे पाहिजे अँड, कारण बोथ आणि अँड यांची पेअर असते, लक्षात घ्या. बोथ आणि ॲज वेल ॲज कधी सोबत येत नाही, म्हणजे बोथ आणि हे तुमचं सेंटेन्स चुकीचं आहे, तिथे अँड पाहिजे होतं. इन्स्टेड ऑफ सिम्पली पनिशिंग देम द सिस्टम एनकरेजेस ऑफेंडर्स टू मॉडिफाय देअर बिहेवियर. इन्स्टेड ऑफ सिम्पली पनिशिंग देम द सिस्टम एनकरेजेस ऑफेंडर्स टू मॉडिफाय देअर बिहेवियर, हे वाक्य बरोबर वाटते. द न्यू टीचिंग मेथड्स एनकरेज चिल्ड्रन टू थिंक फॉर देमसेल्स, हे पण करेक्ट वाटते. म्हणजे उत्तर तुमचं ओनली एक नंबरचा पर्याय ए नंबर ओनली, ठीक आहे, कारण हे दोघं पण ग्रामॅटिकली बरोबर आहे, कुठली पण मिस्टेक यांच्यात नाही आहे. नेक्स्ट 4th नंबर, शी हॅज बीन अ स्टॉलवर्ड सपोर्टर ऑफ द पार्टी फॉर मेनी इयर्स. ही ऑफन एक्सटोल द वर्च्यूज ऑफ ही स्टुडंट्स. जेव्हा सेंटेन्स हे सिम्पल प्रेझेंटमध्ये असतो ना तेव्हा वर्बला एस किंवा एस लागतो, म्हणजे सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तर क्रियापदाला एस किंवा एस लावायचा असतो. ही इट्स, दे इट, शी रन्स, ही रन्स, एटसेट्रा. बरोबर, मग इथं बघा ही एक्स्ट्रोल केलं त्यांनी, इथं एक्स्ट्रोलला एस पाहिजे होता ना. मग जर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स जेव्हा आपण याचा वापर करतो तर ही आणि ही सोबत तुम्हाला जो काळ दिला तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे एक्स्ट्रोलला काय पाहिजे होता एस पाहिजे होता इथे, कारण विदाउट एस हा तुमचा वर्ब चुकीचा असणार आहे. ही ऑफन एक्स्टोल्स द वर्च्यूज ऑफ हिज स्टुडंट्स. वुड ऑल दोज इन फेवर प्लीज रेज देअर हँड्स. म्हणजे तुमचं उत्तर ए आणि सी हे सेंटेन्स बरोबर आहे, तुमचं रॉंग काय बी, उत्तर तुमचं बी. तुम्हाला रॉंग सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं होतं, करेक्ट नाही, उत्तर पर्याय तुमचा बी. लेस प्रॉफिटेबल बिझनेस ऑपरेशन्स विल हॅव डिफिकल्टी इन फाइंडिंग फायनान्शियल सपोर्ट. Did you get any sense of how they might react? It's important to distinguish between business and pleasure. Less profitable business operations will have difficulty in finding financial support. म्हणजे हे सेंटेन्स तुमचं करेक्ट आहे, कुठली मिस्टेक नाही आहे. सब्जेक्ट हो बरोबर आहे, बाकीचे प्रिपोजिशन्स बरोबर आहेत. डिड यू गेट एनी सेन्स ऑफ हाऊ दे माइट रिॲक्ट, हे पण बरोबर आहे. रॉंग, हे रॉंग का आलं, इट्स इम्पॉर्टंट. इट्स म्हणजे काय, अपॉस्ट्रॉफीवाला म्हणजे इट इज, त्यामुळे बरोबर आहे, म्हणजे इथं बरोबर आहे पण पुढं रॉंग आहे. 2+ बघा, 2+ काय असतो, इन्फिनिटिव्ह असतो, V1 असतो, यांनी काय वापरला, ईडी वापरून दिला. जेव्हा ते 2+ वर्बला ईडी वापरतात तेव्हा ते तिथे मिस्टेक असणार आहे. सो इट्स इम्पॉर्टंट टू डिस्टिंग्विश बिटवीन बिझनेस अँड प्लेजर. उत्तर पर्याय क्रमांक तुमचा काय असणार, ओनली सी. या प्रकारे आपण हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते डिस्कस केले प्रॉपरली. ओके, सगळे PYQs तुम्हाला मी सांगितले PO मध्ये आलेले 2022 पर्यंत मी कव्हर केलेत. 23, 24, 25चे मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे. क्लेरिकलचे पण PYQs मी डिस्कस करणार, SBI क्लर्कचे, नंतर IBPS POचे पण मी आणणार आहे PYQs. याचबरोबर IBPS PO सोबतच IBPS क्लर्क, RRB क्लर्क मेन्स, ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश होतो मेन्समध्ये, हे सगळे PYQs मी आणणार आहे. सो अकॉर्डिंगली तुम्हाला
चॅनलला त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायचं आहे. ओके, तुम्ही जे पण विद्यार्थी हे सेशन ज्यांनी बघितलं असेल किंवा अगोदर चॅनल सबस्क्राईब केला असेल त्यांनी त्यांच्या आपल्या मित्रांना मात्र चॅनलची जी लिंक आहे ती शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा SBI प्युअरच्या मेन्सला तुम्ही प्रिलिमला तुम्ही जाताय. सगळ्यांना तुम्हाला ऑल द बेस्ट. ठीक आहे, आजचा आपण सेशन थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.